समाचार अब तक, सत्य का साथ। तहसील पोलीस स्टेशन हद्दीत रात्री गस्त घालत असताना तपास पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एमडी विक्री करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। नागपूर शहरातील तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दादरा पूल भानखेडा रेल्वे लाईन जवळ सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपीकडून एकूण 72 ग्राम एमडी पावडर किंमत अंदाजे 7,20,000, एक विवो कंपनीचा मोबाईल हँडसेट किंमत अंदाजन 10,000 रुपये, नगदी 1,300 रुपये नगदी याप्रमाणे अशा एकूण 8,11,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून एक आरोपी फरार असून त्याचा तपास सुरू आहे। याविषयी अधिक माहिती देत आहेत तहसील पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा। ऐकूया ते काय बोलले। पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की दादरा पूल भानखेडा या परिसरात इसम नामे विमल कुमार सिद्धू प्रसाद सध्या राहणार आनंद बौद्ध विहारजवळ भांडेवाडी रोड पारडी हा एमडी पावडर जी आहे ती विकण्यासाठी येणार आहे। सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना कळवली व एनडीपीएस ॲक्ट थ्रू सदर इस्मात ताब्यात घेऊन कारवाई करण्यासाठी सापळा रचला होता। इसम आरोपी नामे विमल कुमार सिद्धू प्रसाद हा सदर ठिकाणी आल्यावर त्याला ताब्यात घेऊन गॅझेटेड ऑफिसरसमोर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये 72 ग्रॅम एमडी पावडर मिळून आली, जिची टोटल कॉस्ट आहे 7,20,000। तसेच त्याच्याकडे एक मोबाईल, 1,300 रुपये कॅश व एक 50 किलोची होंडा ॲक्सेस गाडी मिळून आली। पुढील कारवाईसाठी सदरचा 8,11,300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे व आरोपी हा सदर एमडी पावडर विक्रीसाठी आल्यामुळे सदर प्रकरणी एमडी विक्री करता आल्यामुळे एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। आरोपीला कस्टडीत घेऊन सदरचा माल त्याने कुठून आणला याबाबत तपास केला असता आरोपीने सांगितलेले आहे शेख दानिश राहणार नवीन नगर पारडी या इसमाने सदरचा मुद्देमाल त्याला दिला असल्याचं सांगितलेलं आहे। प्रथमदर्शनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दुसऱ्या आरोपी दानिश शेख याचा शोध सुरू असून अटक आरोपीला आज न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेऊन पुढील तपास करत आहोत। सदर गुन्ह्याचे तपासकामी एकूण 8,11,300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्यामध्ये होंडा ॲक्सेस गाडी MH31 FY 0726 ही गाडी जप्त करण्यात आलेली आहे। यातील जो अटक करण्यात आलेला आरोपी आहे विमल कुमार सिद्धू प्रसाद याचा आत्तापर्यंत आम्ही जो रेकॉर्ड चेक केलं त्यावरून कोणताही पूर्व गुन्हे अभिलेख उपलब्ध नाही आहे, तरी त्याबाबत आम्ही सखोल तपास करतो।